चला तर मंडळी, आज आपण इथे आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनवतोय। एकदम टम्म फुगलेल्या राहतात आणि बिलकुल सुद्धा तेलकट होत नाही। 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, पाव कप बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। रव्यामुळे या पुऱ्या जास्त वेळासाठी फुगलेल्या राहतात आणि बेसनमुळे याला खुसखुशीतपणा येतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप, तीळ घातलेत आणि मिक्सरमध्ये याला छान वाटून घेतलेलं आहे। या पिठामध्ये टाकून घेतोय। हिरव्या मिरचीचं वाटण बनवण्यासाठी त्याच भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ टाकून बिना पाणी टाकता वाटून घ्यायचं। त्यानंतर पिठामध्ये हळद, लाल मिरची पावडर, हिंग आणि हिरवं वाटण टाकायचं। त्यामध्ये आपण मोहन बिलकुल सुद्धा घालणार नाही। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून 10 मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवायचं। गोळे बनवायचे आणि आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो तसे लाटायचं आणि नंतर इथे मी वाटीने याला अशा पुऱ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। त्यानंतर कडकडीत तेलामध्ये आलटपालट करून फ्राय करून घ्यायच्या। मस्त तयार होतात। 7 ते 8 दिवस टिकतात। तुम्ही पण ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।